वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर या प्रकरणातला महत्त्वाचा संशयित आरोपी आणि राष्ट्रवादीचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे अजूनही मोकाटे। राष्ट्रवादीकडून हगवणेची पक्षातून हकालपट्टी झाली खरी, पण आता सगळ्याच पक्षातील नेत्यांकडून त्याच्या अटकेची मागणी होते। मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळींनी कसपटे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। आत्महत्या नाही, हा खून आहे। हे सगळे जे वळ आहेत, याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल। तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। याचं कारण वैष्णवी आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगतापचा ज्या घरात छळ झाला, ते घर होतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आणि वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेचा। अजित पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी राजेंद्र हगवणेंचं मुळशी भागात मोठं वजन आहे। याच राजेंद्र हगवणेंचं घर त्यांच्या सुनांसाठी मात्र छळ छावणी ठरत होतं। त्यांच्या मोठ्या सुनानं घर सोडून स्वतःची सुटका करून घेतली, पण धाकटी सून वैष्णवी मात्र सासरा, सासू, ननंद आणि नवऱ्याच्या त्रासाला पासून सुटका करून घेण्यासाठी आत्महत्या अशा टोकाचं पाऊल उचललं। पण वैष्णवीने केलेली ही आत्महत्या नसून तो खून असल्याचा आरोप बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। ही आत्महत्या नाही, हा खून आहे। ही आत्महत्या नाहीच आहे। या केसेसमध्ये मला आय एम कन्व्हिन्स्ड की या आत्महत्या नाही आहेत, ह्या खून आहेत। बळी घेतात या मुलींचा, आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे। याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू, पण प्रत्येक घरात वेळ पडली तर जाऊन आपल्या लेकींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली। म्हणजे 21व्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण बोलतोय, आणि दुसरीकडे तर आमच्या पोरींच्या हत्या अशा होणार असतील तर या खरंच या विकासाचं काय करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि चीड येते अशा वेळेस। अतिशय महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अशी ही घटना आहे। असं कुठलं घर नसेल राज्यामध्ये ज्या ठिकाणी वैष्णवीचा विषय चालू नसेल। ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे। तिला ही आणि त्याच्यासाठी याच्यामध्ये अजून 2 जण जे मेन अक्यूज जे फरार आहेत ते लवकर पकडले जातील। गेले 2 दिवस राजेंद्र हगवणेंवरून अजित पवार टीकेचे धनी ठरले होते। अखेर अजित पवारांनी मौन सोडलं आणि थेट हगवणेची पक्षातनं हकालपट्टी केली आहे। आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको। काय गरज नाही, गरिबाच्या दारात दादा जाईल, पण असल्यांच्या दारात जाणार नाही। दुसरीकडे अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांचं फोनवरून सांत्वन केलं। हॅलो, या दिवशी दुःखद घटना आपल्या मुलीने, मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं। तर ते त्यावेळेस पण तिला मला लग्नात सांगितलेलं होतं, पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की इथं असं जरा चाललेलं आहे, नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं। दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुरागोळी देखील संबंध नाही, तुम्हाला माहिती आहे। सत्ताधारी पक्षाकडनं उदय सामंत आणि महिला बालविकास मंत्री अदिती तटकरेंनीही कसपटे कुटुंबियांची भेट घेत वैष्णवीला न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली आहे। हा जो विषय आहे हा विकृतपणाचा कळस आहे, हा नीचपणाचा कळस आहे। अशा पद्धतीनं 1 वर्षामध्ये स्वतःला पैसे मिळाले नाहीत, स्वतःला गाडी मिळाली नाही, स्वतःला मोबाईल मिळाले नाहीत, फ्लॅपचा मोबाईल मिळाला नाही, म्हणून अशा सुशिक्षित कुटुंबानं जे राजकारणामध्ये दुनियेचे कैवारी म्हणून फिरत असतात, अशा लोकांनी अशा पद्धतीचा अत्याचार करणं, हे म्हणून मी त्याला शब्दप्रयोग केला की हा नीचपणाचा कळस आहे, आणि या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे, आमची सगळ्यांची भूमिका आहे। आम्ही सगळे हे वैयक्तिक आदिती मंत्री म्हणून, नीलमताई उपसभापती म्हणून, का देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून किंवा अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर आम्ही सगळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे त्या कुटुंबाला न्याय देणं। ह्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला सगळ्यांना पावलं उचलणं हे गरजेचं आहे, आणि आम्हाला सुद्धा त्या कुटुंबाला आणि त्या गमावलेली जी आमची भगिनी आहे तिला न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी। धक्कादायक बाब ही आहे की हगवणेंची थोरली सून मयुरी जगतापने सासरी होणाऱ्या छळाची पोलिसात तक्रार दिली होती, पण राजेंद्र हगवणेच्या राजकीय वजनामुळे पोलिसांनी फारसं लक्ष दिलं नसल्याचा आरोप
मयुरीने केलाय. पोलिसांनी जर कारवाई त्यावेळेसच जर केली असती तर वैष्णवी आज आपल्या सगळ्यांमध्ये असती. पण हे राजकीय जे नेते म्हणतात आहेत ते त्यांना खूप त्या गोष्टीचा माज होता की मी काही करू शकतो, मी कोणालाही दबावात टाकू शकतो आणि त्यांनी त्या पोलिसांना पण तेच केलं, पैसे चारले, दबाव आणला त्यांच्यावरती, म्हणून ते प्रकरण तिथंच दबलं गेलं. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी कसपटे कुटुंबाला दिलंय. आम्ही त्यांच्या लेकीला, त्या भगिनीला आमच्या न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल, म्हणजे विभाग म्हणून असेल, सरकार म्हणून असेल, ते आम्ही पूर्णपणाने त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करू. वैष्णवी जगतापच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. याची सखोल चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल. हे सगळे जे वळ आहेत, याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे, वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल. वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे अजूनही मोकाट आहे. पोलीस हगवणेच्या शोधात आहेत. खरं तर राजकीय पदाधिकारी जनतेचे कैवारी असल्याचं समाजात मिरवतात, पण त्यांच्याच घरात अशा छळछावण्या सुरू असतील तर तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही मंत्र्याच्या जवळचा असो, त्याला शिक्षाही व्हायलाच हवी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.